संधीमध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश केला बरं? नवीन शब्द, समानार्थी शब्द, शेतासंबंधी गीते, प्रश्नार्थक वाक्य, बोलणारे नदीविषयी चित्र, नदीची नावे. समानार्थी शब्दाची नोंद केलेली आहे. चल आर्यन वाच बरं. समानार्थी शब्द धरती, जमीन, धरणी, भूमी, माता, पाखरे, पक्षी, खग, भाग्यवान, सुदैवी, रान, वन, जंगल, शेत, वावर, अरण्य, लेकर, बाळ, मूल, चाकर, नौकर, मेहनत, कष्ट, ऐकता, एकजूट, पोलादी, मजबूत, कणखर, सालभरी, वर्षभर, सालभर, 12 महिने, स्थापू, निर्माण करणे, निर्मिती करणे, जोंधळा, ज्वारी, डुले, नाचणे, डुलणे. गुड. हे समानार्थी शब्दाची नोंद घेतलेली आहे. इयत्ता 4थी 5वी सारखी जी स्पर्धात्मक परीक्षा असते, स्कॉलरशिप, नवोदय, याच्यासाठी सुद्धा या नोंदचा उपयोग मुलांना होतो. त्याच्यानंतर बघा, दुसरी नोंद आहे शेतासंबंधी गीते. बोलणाऱ्या नदीच्या आधी धरतीची आम्ही लेकरे ही जी कविता आहे ही शेतीसंबंधी आहे. म्हणून मुलांनी शेतीसंबंधी इतर गीतांची नावेसुद्धा गुगल सर्च करून लिहिलेली आहे. वाच बरं बेटा, कोणते कोणते गीतं हे तुम्ही सर्च केले? शेतासंबंधी गीते गुगल सर्च. शेतकरी दादा, सर्जा राजा रे, भिरभिरती पाखरे, अशी बैल गुणवान शेतात राबती, पेरणीचे दिवस आले. हां, गुड. म्हणजे असे शेतासंबंधी गुगल सर्च करून त्यांनी शेतासंबंधीचे गीते या ठिकाणी लिहिलेले आहे. त्याच्यानंतर खाली या पाठामध्ये जे प्रश्नार्थक वाक्य आलेले आहे त्याचं लेखनसुद्धा मुलांनी केलेले आहे. पुढच्या पेजवर मुलांनी नदीचं चित्र काढलेलं आहे बघा. नदीचा उगम वेगवेगळ्या आपल्या आपल्या कल्पकतेने मुलांनी या ठिकाणी नदीचं चित्र काढलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित रंगसुद्धा दिलेला आहे. हे कोण चित्र काढलं? गायत्रीनं. हां, गायत्री सांग बरं, या चित्रामध्ये तू काय काय काढलं ते? सर, मी या चित्रामध्ये असा एक डोंगर काढलेला आहे. हां, इथे एक दुसराही डोंगर काढलेला आहे आणि इथे एक नदी काढलेली आहे. हे निळं निळं दिसते का? हां. ते नदीतले पाणी आहे आणि या दोन डोंगरांमधून एक सूर्य उगवत आहे आणि या नदीच्या अलीकडल्या काठाला एका शेतकऱ्याचे घर काढले आहे आणि त्या घरापुढे एक चिंचेचे झाड काढले आहे आणि नदीच्या पलीकडल्या काठाला एक आंब्याचे झाड काढलेले आहे आणि या नदीचा उगम या डोंगरातून झालेला आहे आणि हे वर दिसते का? हां. हे असे ढगे आहेत. ढग. गुड, छान. बरं, आता या नदीला नाव द्यायचं, तर मग कोणतं नाव देशील बरं तू? सरिता. सरिता. बरं. हो, बघा नंतर संवाद, म्हणजे आता मुलीचं नाव गायत्री आहे. गायत्री आणि नदीमधला संवाद तिनं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर नदींची नावे, या मुलांनी नदींची नावे लिहिलेली आहेत आणि ही नदींची नावे मुलांनी कशावरून लिहिली रे तुम्ही? हां, गुगल सर्च करून. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नद्या आणि भारतातील नद्या असे 2 गट मुलांनी या ठिकाणी केलेले आहेत, जेणेकरून मुलांना महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या नद्या, भारतामध्ये वाहणाऱ्या नद्या यांची कल्पना या ठिकाणी येते. चला, कोण नद्यांची नावे वाचून दाखवते? राजेंद्र, दाखव. नदींची नावे गुगल सर्च. महाराष्ट्रातील नद्या गोदावरी, भीमा, कृष्णा, वैनगंगा, तापी, पूर्णा, इंद्रायणी, पैनगंगा, निर्मदा, मांजरा. भारतातील नद्या
सिंधू, महानदी, ताप्ती, तिनाज, बियास, मंजिरा, माही. याच्यामुळे मुलांना या नोंदीमुळे वेगवेगळ्या नद्यांची नावे सुद्धा पाठ होतात, समजतात. खाली खाली घे, बघा दाखव. खाली खाली घे, महेश दाखव. खाली खाली घे, काय दाखव. मी नदीचे आत्मवृत्त लिहिले गुगल सर्च करून. मी नदी आहे, मला सरिता, तटिनी, तरंगिणी सुद्धा म्हणतात. माझा जन्म पर्वतात झाला. माझे बालपण डोंगर दऱ्यांमध्ये हसत खेळत गेले. लहानपणी मी फार खोडकर होते. कधीच एका जागी थांबत नव्हते. परंतु हळूहळू मी मोठी झाली. मैदानाच्या दिशेने वाहू लागली. माझी गती स्थिर झाली. आज माझ्या आजूबाजूच्या गावांत, शहरात पाणी देण्याची जबाबदारी आहे. लोक माझा वापर करून शेती करतात, आपली उपजीविका भागवतात. जलसिंचनासाठी, बाग बगीचे फुलवण्यासाठी माझ्याच पाण्याचा वापर होतो. पूर्वी माझे पाणी प्यायला जायचे. माझ्या पाण्याला पवित्र मानले जायचे. परंतु मानवाने माझे पाणी दूषित केले आहे. माझ्या किनाऱ्यावर भांडी घासणे, कपडे धुणे, पशुपक्ष्यांची अंघोळ घालणे, ह्या सर्व गोष्टींमुळे माझे पाणी पिण्यायोग्य नाही. एवढेच नव्हते तर माझ्या कारखान्यातील सांडपाणी, शहरातील कचरा हा सुद्धा टाकला जातो. मनुष्य आपल्या सुख सोयीसाठी माझा गैरवापर करू लागला आहे. माझा प्रवाह रोखल्यामुळे आणि जल प्रदूषणामुळे मी दूषित झाले आहे. नेहमी वाहत राहणे आणि सर्वांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. ही कोण नोंद घेतलेली आहे? प्रगतीने नदीची नावे व अंतर हा घटक माझी नोंदवर लिहिलं. वाच बरं बाळा. गोदावरी 1465 किलोमीटर, मजरा 724 किलोमीटर, सिंधू नदी रितिका, या गटातलं विचार तिलाच. 1,80 किलोमीटर, त्या गटात. ब्रह्मपुत्र नदी 2,960 किलोमीटर, गंगा नदी 2,525 किलोमीटर, सतलज 1,450 सतलज आहे ते, सतलज आहे ना. 1,450 किलोमीटर, कृष्णा नदी 1,400 किलोमीटर, यमुना नदी 1,376 किलोमीटर, नर्मदा नदी 1,312 किलोमीटर, चिनाब नदी 1,180 किलोमीटर, महानदी 858 किलोमीटर, कावेरी नदी 8,805 किलोमीटर, रावी नदी 725 किलोमीटर, झेलम नदी 724 किलोमीटर, तापी नदी 724 किलोमीटर.